हिंदू स्मशानभूमीत मांजरांचे दहन, खाजगी संस्थेसह स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल। हे काम पेट हेवन्स नामक एक संस्था पैसे घेऊन करत असल्याचं समोर आलं होतं। भाईंदरच्या स्मशानभूमीत पाळीव मांजरीवर अंत्यविधी करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर, स्मशानभूमी कर्मचाऱ्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून शहरात वाद निर्माण झाला होता। भाईंदर पश्चिमेतील हिंदू स्मशानभूमीत एका पाळीव मांजरीवर अंत्यविधी करण्यात येत असल्याची चित्रफित काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती। हे काम पेट हेवन्स नामक एक संस्था पैसे घेऊन करत असल्याचं समोर आलं होतं। या कामात संस्थेला महापालिकेच्या स्मशानभूमीतील कर्मचारी मदत करत होते। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती। हिंदूंच्या स्मशानभूमीत प्राण्यांचे दहन होत असल्याने भावना दुखावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या। या संदर्भात पालिका उपायुक्त रवी पवार यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती। त्यानुसार चित्रफितीमध्ये दिसत असलेले संस्थेचे पदाधिकारी जितेश पटेल आणि पारुल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच यांना मदत करणारे पालिका कर्मचारी बबन धुळे, हनुमान चव्हाण, मिरज अली आणि निलेश पाटील यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात कलम 297 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे यांनी दिली।